कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, इयत्ता 7वी साठी या वर्षीपासून स्कॉलरशिप चालू झालेली आहे. तर जे विद्यार्थी 2026 साठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी अभ्यासक्रम तर आलेला आहे, स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम आलेला आहे, पण मार्केटमध्ये पुस्तकं तर आलेली नाहीत. पण पुस्तक आले नाहीत म्हणून आपण पूर्ण सिलेबसवर जो सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसच्या प्रत्येक पॉइंटवर आपण स्कॉलरशिपच्या धर्तीवर प्रश्न तयार केले आहेत आणि हे प्रश्न आपण सोडवून घेणार आहोत. मित्रांनो बघा, अशा पद्धतीचे हे सगळे प्रश्न की स्कॉलरशिपला जे प्रश्न येतात तर हे सर्व प्रश्न आपण तयार केलेले आहेत आणि आपण हे खास तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. तर जो पहिला घटक आहे संख्या ज्ञान, त्या घटकामधील उपघटक म्हणजे पहिला चॅप्टर समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या, त्रिकोणी संख्या, रोमन संख्या. तर या सर्व संख्यांची माहिती तुम्हाला दिली जाईल आणि त्या माहितीच्या आधारावर जे काही प्रश्न असतील ते प्रश्न तुमचे घेतले जातील. जास्तीत जास्त सराव घेतला जाईल जेणेकरून येणाऱ्या परीक्षेत तुमचा एकही मार्क गेला नाही पाहिजे. ठीक आहे. तर बघा, आपण काय करत आहोत की गणित विषयाचं संख्या ज्ञान त्यामधील उपघटक हा आजच्या लेक्चर मध्ये घेऊन येत आहोत. तर चला चालू करूया. कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, संख्या ज्ञान या घटकातील म्हणजे अंकगणित हा जो घटक आहे संपूर्ण, जो स्कॉलरशिपसाठी, परीक्षांसाठी आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी खूप महत्त्वाचा आहे. तर त्या संख्याज्ञानमधील अंकगणितामधील संख्याज्ञान आणि संख्याज्ञानमध्ये जे संख्यांचे ज्ञान पाहिजे आपल्याला, की समसंख्या कशाला म्हणतात, विषम संख्या, मूळ संख्या, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या, हे जे संख्यांचे प्रकार आहेत तर ते कसे आणि काय कसे ओळखायचे, तर याच्या संबंधित आजचा लेक्चर आहे. तर खूप महत्त्वाचा लेक्चर आहे आणि या लेक्चरनंतर तुमच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील. तर हा महत्त्वाचा चॅप्टर कुणीही मिस करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या सर्व कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील. तर चला चालू करूया. बघा, सुरुवात आपली होते बघा की ज्या सगळ्या संख्या आहेत ह्या समसंख्या, विषम, मूळ, जोडमूळ, तर ह्या सगळ्या संख्या आहेत नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्येमधील हा उपघटक आहे, नैसर्गिक संख्यांचा हा उपघटक आहे. नैसर्गिक संख्यांचा हा उपघटक आहे सम, विषम, मूळ, जोडमूळ ह्या संख्या. ठीक आहे. तर समसंख्या, ज्या संख्येला 2 ने निश्चय भाग जातो ती समसंख्या असते. समसंख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8, 0 यापैकी कोणताही एक अंक असतो. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी, मी अशी संख्या लिहिली 2546, हे मग एकक स्थान बघायचं. एकक स्थानी कोणता अंक आहे, तर तो अंक आहे 6. तर ज्या 6ला 2 ने भाग जातो का, तर 6ला 2 ने भाग जातो. म्हणजे ही संख्या कशी आहे, तर ही संख्या समसंख्या आहे. आणि ज्या संख्येला 2 ने भाग जात नाही, 2 ने भागले असता एक ही संख्या बाकी उरते, ती संख्या कशी असते, तर ती विषम संख्या असते. विषम संख्येच्या एकक स्थानी कोणते अंक असतात, 1, 3, 5, 7, 9. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे 2545 ही संख्या लिहिली मी, तर याच्या एकक स्थानी कोणता अंक आहे, 5 आहे. म्हणजे 5ला 2 ने संपूर्ण भाग जातो का, नाही जात. म्हणजेच ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात ती म्हणजे विषम संख्या, आणि ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8, 0 हे अंक असतात ती म्हणजे समसंख्या. तर बघा, कोणतीही समसंख्या तिच्या आधीच्या समसंख्येपेक्षा 2 ने मोठी असते. म्हणजे आपण जर समसंख्या लिहिल्या 2, 4, 6, 8, 10, तर 10 ही समसंख्या 8 पेक्षा 2 ने मोठी आहे. 8 ही समसंख्या 6 पेक्षा 2 ने मोठी आहे. म्हणजे समसंख्यांमध्ये कितीचा फरक असतो, तर तो असतो 2चा फरक असतो. तसंच विषम संख्यांमध्ये पण कितीचा फरक असतो, तो असतो 2चा फरक. ठीक आहे. 2 समसंख्यांची बेरीज ही कशी असते, समसंख्याच येते. म्हणजे 8 अधिक 10 ची बेरीज 18 येते. तर 2 समसंख्यांची बेरीज समसंख्या येते. 2 समसंख्यांचा गुणाकार हा समसंख्याच येतो. 4 आणि 6चा गुणाकार, तुम्ही कोणत्याही 2 समसंख्यांचा गुणाकार करून बघा, तो समच येतो.
दोन विषम संख्यांची बेरीज समसंख्या येते, हे महत्त्वाचं आहे बघा. खूप मुलं हे तर कन्फ्यूज होऊ शकतात, पण अशा टाईपचं ज्यावेळेस स्टेटमेंट येईल त्यावेळेस आपण ते सोडून बघायचं असतं की दोन विषम संख्या घ्या कोणत्याही 1 अधिक 3, तर यांची बेरीज किती आली 4, म्हणजे दोन विषम संख्यांची बेरीज काय आली, समसंख्या आली. बरोबर. दोन विषम संख्यांचा गुणाकार काय असतो, विषम संख्या असतो. मग तुम्ही कोणतीही दोन घ्या, 1 आणि 3 यांचा गुणाकार किती आला 3, म्हणजे 1 आणि 3 विषम संख्या आणि विषम संख्यांचा गुणाकार विषम संख्याच येतो. दोन विषम संख्यांच्या बेरजेला एखाद्या विषम संख्येने निश्चेष भाग जात असेल तर येणारा भागाकार समसंख्या असतो. तर दोन विषम संख्यांची बेरीज काय असते, सम असते. दोन विषम संख्यांची बेरीज सम असते आणि त्याला विषम संख्येने भागलं, समसंख्येला विषम संख्येने भागलं तर उत्तर काय येतंय, समसंख्या उत्तर येतंय. ठीक आहे. पुढे बघूया आपण की आता आपले कोणते कोणते टाईप झाले, समसंख्या झाला, विषम संख्या झाला. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे मूळ संख्या. तर मूळ संख्या काय असतं बघा, एकाहून मोठ्या, कशाहून, एकापेक्षा मोठी संख्या पाहिजे. एक ही संख्या सम पण नाही आणि विषम पण नाही. एक ही संख्या सम नाही, विषम नाही, मूळ नाही, सॉरी, एक ही संख्या विषम संख्या आहे, एक ही काय आहे, विषम आहे. एक हा अंक मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही, हे दोन्ही नाहीये एक. ठीक आहे. का नाही तर ते बघूया. एकाहून मोठ्या अशा ज्या संख्येला 1 किंवा 30 याशिवाय दुसऱ्या कोणत्याही संख्येने निश्चेष भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. म्हणजे ज्या संख्येला ती स्वतः आणि 1 याच्या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्याला आपण काय म्हणतो, मूळ संख्या म्हणतो. तर 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत, तर त्या आहेत 25. तर त्याचा हा तक्ता दिलेला आहे, तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा तक्ता आपल्या वहीमध्ये लिहून घ्यावा. तर मूळ संख्या काय आहेत, 2 3 5 7, 1 ते 10, 2 ते 10 पर्यंत 2 3 5 7, 11 13 17 19, 23 29, 31 37, 41 43 47, 53 59 61 67, 71 73 79, 83 89 आणि 97 अशा मिळून एकूण 25 काय आहेत, तर त्या मूळ संख्या आहेत. ह्या सर्वांच्या पार्ट पाहिजेत. ठीक आहे. तर 2 ही एकमेव जी 2 आहे, एकमेव समसंख्या आहे जी मूळ आहे, ह्याला काय म्हणतात, सममूळ संख्या. एकमेव सममूळ संख्या आहे ती कोणती आहे, 2 आहे. उरलेल्या सर्व संख्या जर आपण बघितल्या तर त्या कशा आहेत, तर त्या विषम संख्या आहेत. तर सर्व मूळ संख्या विषम संख्या आहेत 2 सोडून, असं आपण म्हणू शकतो. पुढे बघा संयुक्त संख्या. आता संयुक्त संख्या म्हणजे काय, की ज्या संख्या मूळ नाहीत, त्या कोण आहेत, संयुक्त आहेत. मग संयुक्त आहेत म्हणजे ज्या संख्येला 1 व 30 संख्या, याशिवाय इतरही संख्यांनी निश्चेष भाग जात असेल तर ती संख्या संयुक्त संख्या असेल. तर आपण 1 लिहिलं, 1 2 3 4, तर 1 काय आहे, 1 आहे विषम संख्या. 1 ही मूळ संख्याही नाही, मूळ नाही, संयुक्त पण नाही, मूळ पण नाही, संयुक्त पण नाही. ही काय आहे, पहिली मूळ संख्या आहे, एकमेव सममूळ संख्या आहे, सममूळ संख्या. ठीक आहे. 3 काय आहे, प्रथम विषम मूळ संख्या, प्रथम विषम मूळ संख्या आहे. आणि 4 काय आहे, तर 4 ही संयुक्त संख्या आहे, प्रथम संयुक्त संख्या. पहिली संयुक्त संख्या कोणती आहे, 4. तर 4 ची जर मी फोड केली, 4 चे फॅक्टर पाडले तर ते काय येतात, 1 ने 4 ला भाग जातो, 2 ने पण 4 ला भाग जातो आणि 4 ने पण 4 ला भाग जातो. तर संयुक्त संख्या म्हणजे ज्या संख्येला 1 आणि 4 म्हणजे ती स्वतः संख्या 4 आणि 1 सोडून अजून कोणता तरी जर विभाजक असेल तर ती काय असते, संयुक्त संख्या असते. ठीक आहे. तर अजून एक उदाहरण बघा, 6 या संख्येला 1 व 6 या व्यतिरिक्त 2 व 3 या संख्यांनी सुद्धा निश्चेष भाग जातो, म्हणून 6 ही काय आहे, संयुक्त संख्या आहे. तर 2 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आणि 74 संयुक्त संख्या आहेत आणि 1 ही संख्या मूळ ही संख्या नाही आणि संयुक्त संख्या ही नाही. आता पुढे बघायचं आहे आपल्याला जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे काय, की ज्या 2 मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो. महत्त्वाचं काय आहे, कितीचा फरक आहे, ज्या 2 मूळ संख्या आहेत
त्यांच्यामध्ये कितीचा फरक पाहिजे तर 2चा फरक पाहिजे. 2चा फरक असला तर आपण त्यांना काय म्हणतो जोडमूळ संख्या म्हणतो. अशा जोडीतील मूळ संख्यांना जोडमूळ संख्या किंवा जुळ्या मूळ संख्या ट्विन प्राईम इंग्लिशमध्ये काय म्हणायचं त्याला ट्विन प्राईम नंबर असे आपण म्हणतो. तर किती ट्विन प्राईम नंबर आहेत 1 ते 100 मध्ये तर 8 जोड्या आहेत. तर त्या कोणत्या कोणत्या लिहून घेऊया. बघा 1 ते 100 मध्ये पहिली तर आहे मुलं काय करतात 2 आणि 3 ला पण जोडमूळ संख्या म्हणतात. तर ह्यांच्यामध्ये 3 वजा 2 कितीच फरक आहे 1. तर ही जोडमूळ संख्या नाही. का नाही तर जोडमूळ संख्यामध्ये कितीच फरक असतो 2चा असतो. तर कोणत्या कोणत्या आहेत 3 आहे 5 आहे 5 7 11 13 17 19 म्हणजे 1 ते 20 मध्ये 4 जोडमूळ संख्या आहेत. 1 ते 20 मध्ये 4 जोडमूळ संख्या आहेत. पुढे बघितलं तर 29 31 41 43 59 61 71 73 तर अशा मिळून ह्या जोडमूळ संख्या आहेत. आणि 100 नंतरच्या जोडमूळ संख्या जर काढायच्या झाल्या तर त्या कोणत्या आहेत 101 103 आणि 107 109. तर ह्या जोडमूळ संख्या आहेत. 1 ते 100 मध्ये किती आहेत तर 8 आहेत आणि 1 ते 110 पर्यंत किती आहेत तर 10 आहेत. पुढे बघा सहमूळ संख्या. आता सहमूळ संख्या म्हणजे काय की 2 संख्या घेतल्या आपण कोणत्याही रँडम 2 संख्या घेतल्या. मी अशी संख्या घेतली एक संख्या घेतली 30 आणि दुसरी संख्या घेतली 41. तर 30 आणि 41 मध्ये कोणते तरी किंवा आपण दुसरी पण संख्या घेऊ शकतो 49. आता 30 ही संख्या कशी आहे संयुक्त संख्या आहे. 49 पण कशी आहे तर संयुक्त संख्या आहे. 30 आणि 49 दोन्ही संयुक्त संख्या आहेत. आता 30चे मी काय काढले 30चे मी फॅक्टर पाडले. बघा 30 आणि 49. आता 30 ला कशा कशाने भाग जातो 1 ने भाग जातो 2 ने भाग जातो 3 ने पण भाग जातो त्याच्यानंतर 5 ने भाग जातो 6 ने भाग जातो 10 ने भाग जातो 15 ने भाग जातो आणि 30 ने पण भाग जातो. म्हणजे 1 ते 30 पर्यंत एवढ्या संख्यांनी 30 ला भाग जातो. आता 49 बघूया. 49 ला 1 ने भाग जातो 7 ने भाग जातो आणि 49 ने भाग जातो. मग ह्या दोन्ही मध्ये काय कॉमन आलं 1. काय कॉमन आहे 1. 2 आहे का 2 30 मध्ये आहे पण 49च्या विभाजकांमध्ये आहे का नाही. तर कोणताही बाकीचा घटक कॉमन नाही. मग ज्यावेळेस अशा पद्धतीच्या संख्या येतात की ज्यांच्यामध्ये फक्त 1 हा सामायिक ज्या जोडीतील संख्यांना 1 हा एकच सामायिक विभाजक असतो त्या संख्यांना सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ. दुसरा शब्द लक्षात ठेवा सापेक्ष मूळ. पेपरला जर असं आलं की सापेक्ष मूळ संख्या कोणत्या आहेत तर तुम्हाला जोडमूळ संख्या लिहायच्या का काय हे समजणार नाही. हा शब्द महत्त्वाचा आहे. सापेक्ष मूळ संख्या असे म्हणतात. 25 39 या जोडीतील संख्यांचा 1 हा एकमेव सामायिक विभाजक आहे म्हणून ही सहमूळ संख्यांची जोडी आहे. तर हे लक्षात ठेवा. तर सहमूळ संख्यांच्या जोड्या आपण कशा बघायच्या तर त्यांचे फॅक्टर पाडायचे आणि फॅक्टरमध्ये फक्त काय कॉमन पाहिजे 1 कॉमन पाहिजे. पुढचा प्रकार बघायचा आहे आपल्याला त्रिकोणी संख्या. तर त्रिकोणी संख्या हा खूप महत्त्वाचा घटक आहे आणि पेपरला विचारतात प्रत्येक वर्षी त्रिकोणी संख्येवर एकतरी प्रश्न येतो. तर बघा 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार भागिले 2 म्हणजे त्रिकोणी संख्या. आता ही व्याख्या तर काय समजत नाही. तर 2 क्रमवार कोणत्याही त्रिकोणी संख्या घ्या. समजा 3 आणि 4 ह्या 2 क्रमवार त्रिकोणी संख्या यांचा गुणाकार भागिले 2 काय येईल बघा 3 चौक 12 12ला 2 ने भागलं किती उत्तर आलं 6. तर 6 ही काय आहे त्रिकोणी संख्या आहे. तर हे त्रिकोणी संख्याच का आहे तर त्रिकोणी संख्या कशा शोधायच्या तर बघा की मला असा एक सिंगल डॉट काढला तर मला असा इथं त्रिकोण काढता येतोय. मला कुठला त्रिकोण काढता आला पाहिजे समभुज त्रिकोण. मला समभुज त्रिकोण काढता येतो एका वर्तुळाच्या कडेने काढता येतो. आता मी समजा 2 डॉट घेतले असे तर मला समभुज त्रिकोण काढला मी पण इथं हे इनकम्प्लीट आहे. हे काय आहे इनकम्प्लीट आहे त्याच्यामुळं हा काय त्रिकोण आपण धरू शकत नाही. म्हणजे असे 3 डॉट असतील तरच मला पुढचा त्रिकोण काढता येईल बरोबर. म्हणजे 1 3 त्याच्यानंतर काय आलं 6 त्याच्यानंतर 10 म्हणजे मला त्रिकोण काढता येतोय. काय होतंय त्रिकोण काढता येतोय म्हणून आपण याला काय म्हणतो त्रिकोणी संख्या म्हणतो. हे लक्षात घ्या.
आता त्रिकोणी संख्यांचं वैशिष्ट्य काय की बघा, त्रिकोणी संख्या म्हणजे अंकांची बेरीज असते. कशी तर बघा, एक म्हणजे एकच आलं. हे जे 3 आहे त्रिकोणी संख्या, तर 1 अधिक 2 ची बेरीज आहे. 1 अधिक 2 बरोबर 3. 6 म्हणजे काय, 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर 6. चौथी त्रिकोणी संख्या काय असेल तर 1 ते 4 अंकांची बेरीज. 1 ते 4 अंकांची बेरीज म्हणजेच काय, चौथी त्रिकोणी संख्या. म्हणजे आपल्याला जर असं विचारलं की पाचवी त्रिकोणी संख्या कोणती, तर आपल्याला काय करायचं आहे की 1 ते 5 पर्यंतच्या अंकांची बेरीज करायची. ती बेरीज येणार 15. आपल्याला असं म्हणलं की सहावी त्रिकोणी संख्या सांगा, तर 1 ते 6 पर्यंतच्या अंकांची बेरीज म्हणजे सहावी त्रिकोणी संख्या असेल. तर हे एवढ्या सोप्या पद्धतीने आपल्याला ते उत्तर निघतात. तर दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची की त्रिकोणी संख्या आपल्याला लक्षात पाहिजेत, पाठ पाहिजेत. तर बघा, त्रिकोणी संख्या कोणत्या कोणत्या, 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या पाठ पाहिजेत. 1, 3, 6, 10, 15. 15 नंतर कोणती ते 21, 21, 28, 36, 45, 55, 66, 78, 91. जर मी त्रिकोणी संख्या लिहून घेतल्या बघा, 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66, 78 आणि 91. तर त्रिकोणी संख्यातला फरक कसा वाढतोय, 2 यांच्यात 2चा फरक आहे, यांच्यात अधिक 3चा, यांच्यामध्ये अधिक 4 अधिक 5. म्हणजे पुढची त्रिकोणी संख्या मिळवणं आपल्याला सोपं जातं. अधिक 8 अधिक 9 अधिक 10 अधिक 11 अधिक 12, ठीक आहे, अधिक 13. मग पुढची त्रिकोणी संख्या काय असेल, अधिक 14. 191 मध्ये 14 मिसळलं, उत्तर किती आलं, 105. म्हणजे 14वी पुढची त्रिकोणी संख्या काय आली, 105. आता 105 नंतर पुढची त्रिकोणी संख्या काय असेल, 105 अधिक काय मिसळावं लागेल, 15, 120 येईल. ठीक आहे, अधिक 15 करावं लागेल. पुढची त्रिकोणी संख्या अधिक 16, 136. त्याच्यानंतर अधिक 17 करा, 153. तर अशा पद्धतीने आपण त्रिकोणी संख्या, कितीही त्रिकोणी संख्या काढू शकतो. तर लगतच्या 2 त्रिकोणी संख्यांची बेरीज ही वर्ग संख्या असते. बघा, 3 आणि 1 ची बेरीज किती आली, 4. 4 काय आहे, वर्ग संख्या. परत कोणतीही 2 त्रिकोणी संख्या घ्या, 10 आणि 15 ची बेरीज काय आली, 25. परत 21 आणि 28 ची बेरीज किती आली, तर ती बेरीज आली 49. कोणतेही रँडम तुम्ही 2 त्रिकोणी संख्या घेऊ शकता. 66 आणि 55 यांची बेरीज किती आली, 121. तर कोणत्याही लगतच्या 2 त्रिकोणी संख्यांची बेरीज ही वर्ग संख्या असते. लगतच्या 2 त्रिकोणी संख्यांच्या बेरजेचे वर्गमूळ हे त्यापैकी मोठ्या संख्येचा पाया असतो. म्हणजेच काय की 121चं वर्गमूळ काढलं तर किती आलं, 11. तर जी 66 ही संख्या आहे, 66 संख्येचा पाया काय आहे, 11. पाया म्हणजे काय की 11व्या नंबरची ही त्रिकोणी संख्या आहे. तर 66चा नंबर काय आहे, 11. ठीक आहे, एवढ्या सोप्या पद्धतीने आपण ते काढू शकतो. आणि आता आपल्याला शेवटचा टाईप शिकायचा आहे, तो म्हणजे काय, चौकोनी संख्या. चौकोनी संख्या किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, चौरस संख्या. चौरस संख्या. आता चौरस संख्या म्हणजे काय की चौरस तयार झाला पाहिजे. मग हा एक चौरस म्हणजे एक ही पहिली एक काय आहे, चौरस संख्या. आता मला चौरस बनवायचा आहे, तर असे किती बॉक्स लागतील, 1 2 3 4. 4 बॉक्स लागतील, त्यावेळेसच चौरस तयार होईल. म्हणजे चौरस संख्या म्हणजेच काय, तर पुढचं लक्षात घ्या, वर्ग संख्या. काय आहे, वर्ग संख्या. म्हणजे जे वर्ग आहेत तर त्या काय आहेत, चौरस संख्या आहेत. पुढे काय येईल, 9. बघा, हा चौरस तयार झाला. तर 1 4 9 म्हणजे 1 ते 100 पर्यंत चौरस संख्या जर लक्षात ठेवायच्या झाल्या तर त्या कोणत्या आहेत, 1 आहे, 4 आहे, 9, 16, 25, 36, 49, 64, 81, 100. आता यांच्यामधला फरक बघा, 3 आहे, 5 आहे, 7, 9, 11, 13, 15, 17 आणि 19. जर फरक बघितला तर तो कसा आहे, तर तो विषम संख्याने फरक वाढत जातो. तर अशा पद्धतीने आज आपण जो संख्याज्ञानाचा महत्त्वाचा घटक आहे की सम, विषम, मूळ, जोडमूळ,
सहमूळ संयुक्त त्रिकोणी व चौरस संख्या हा जो आपण कंप्लीट केलेला आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण याच्यावर जे काही प्रश्न आधारित आहेत तर ते घेऊन येणार आहोत. तर ही व्हिडिओ सिरीज कशी वाटते ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. तर बघा, रोमन संख्या चिन्हे आता आपण जे शिकतो आहोत तर आपल्याला एकूण रोमन संख्या चिन्ह किती शिकायचे आहेत तर एकूण 7 रोमन संख्या चिन्ह शिकायचे आहेत. तर पहिलं आहे आय. आय साठी काय येईल 1, आय साठी 1, व्ही साठी 5, एक्स साठी 10, एल साठी 50, सी साठी 100, डी साठी 500 आणि एम साठी 1000. तर हे लक्षात कसं ठेवायचं तर बघा, लक्षात कसं ठेवायचं तर एक कोणासारखं दिसतं, 1 आणि आय सारखे दिसतात. तर 1 साठी काय आलेलं आहे आय. ठीक आहे. पुढचा अंक आहे 1 नंतर आपण कशात बघतोय 5, तर 5. व्ही साठी 5, तर उलटा व्ही केला, व्ही लाच व्ही जोडला, उलटा व्ही, तर 5 ची दुप्पट झाली 10. इथं 2 व्ही आले, 1 व्ही 5, तर 2 व्ही उलटे केले तर आले 10. आता इथून पुढे आय व्ही एक्स हे सगळ्यांच्या लक्षात राहतं. गडबड कुठे होते आय व्ही एक्सच्या नंतर की एल कशासाठी, सी कशासाठी, डी कशासाठी. तर ह्याच्यासाठी कसं लक्षात ठेवायचं, हे पहिलं तर लक्षात ठेवायचं आय व्ही एक्स आणि त्याच्या पुढे म्हणायचं एल सी डी एम. आता आपल्या घरात टी व्ही असते बघा एल सी डीची. एल सी डी टी व्ही घ्यायला काय लागतात मनी. एल सी डी साठी मनी, एल सी डी मनी असं म्हणलं लक्षात ठेवला. एल सी डी एम काय म्हणायचं एल सी डी एम. मग 10 नंतर काय येणार आहे 50, त्याच्यानंतर 100, त्याच्यानंतर 500 आणि त्याच्यानंतर 1000. तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा किंवा तुमची वेगळी पद्धत असेल तर त्या पद्धतीने लक्षात ठेवा. पहिलं काय येईल आय व्ही एक्स, आय व्ही एक्स आणि त्याच्यानंतर एल सी डी एम. एल सी डी घ्यायला काय लागतो तर तो लागतो मनी. असं लक्षात ठेवा. आय म्हणजे 1, व्ही म्हणजे 5 आणि व्हीलाच असं दुसरं अजून खाली व्ही जोडलं तर 2 व्ही झाले. 2 व्हीची किंमत किती असणार आहे 10 असणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर हे झाले रोमन संख्या चिन्हे आणि ह्या झाल्या संख्या. आता त्यानंतर रोमन संख्या चिन्हे 1 ते 1000 पर्यंतच्या कशा आहेत तर हे तुम्ही लिहून घ्या. हा चार्ट आहे 1 ते 10000 पर्यंत. आपल्याला 1 ते 1000 पर्यंतच विचारला जातो, पण तरीही तुम्हाला पुढचे काही लिहून घ्यायचे असतील तर 1 ते 10000 पर्यंतच्या पण रोमन संख्या चिन्ह आपण दिलेले आहेत. तर 1 ला काय येईल 1 वेळा रेष, 2 ला 2 रेषा, 3 ला 3 रेषा. मग 4 ला 4 का रेषा दिल्या नाहीत तर त्याचा नियम आहे. मग 4 ला आपण आय आणि व्ही लिहिलंय. ठीक आहे. म्हणजे व्हीची किंमत तर 5 आहे आणि आयची किंमत 1 आहे. मग आयच्या डाव्या बाजूला जर व्हीच्या डाव्या बाजूला आय लिहिलं तर आपण काय केलेलं आहे इथं 5 वजा 1 म्हणजे इथं होते वजाबाकी, येथे काय होते वजाबाकी. त्याच्यानंतर 5 ला व्ही, 6 ला काय आहे व्ही आय. मग हे कुठे उजव्या हाताला आहे, राईट हँड साईडला आहे. व्हीच्या कोणत्या साईडला आहे आय तर राईट हँड साईडला आहे. तर इथं काय झालेलं आहे 5 अधिक 1 ॲडिशन झाले. म्हणजे राईट हँड साईडला असेल तर काय होते ॲडिशन, लेफ्ट हँड साईडला असेल तर काय होतं सबट्रॅक्शन होतं. एवढं सोपं आहे, वजाबाकी होते. हे लक्षात घ्या. मग हे बघून घ्या एकदा आणि हे लिहून घ्या. हे एक वेळास लिहून घ्या तुम्ही. हे सगळे संख्या हे महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला जे शिकायचं आहे ते म्हणजे नियम. एकूण किती नियम आहेत तर एकूण आहेत 4 नियम. तर पहिला नियम काय आहे तर बघा आय व एक्स यापैकी एखादे चिन्ह 2दा किंवा 3दा एका पुढे 1 लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या मिळवतात. तर कोणती संख्या एकमेकांपुढे लिहिले तर आय व एक्स. म्हणजे मी 2 वेळा आय लिहिलं तर काय होईल 1 अधिक 1 2 अशी ही किंमत येईल. मी 3 वेळा लिहिलं आय तर काय होईल 1 अधिक 1 अधिक 1 किती बेरीज झाली 3दा. आता एक्स एक्स एकमेकांसमोर लिहिलं तर किती झालं 10 अधिक 10 20 बेरीज झाली. मग सेम त्या टाईपने आपण काय काय लिहिलंय बघा. बघा एक्स एक्स लिहिलंय त्या पद्धतीने आपण सी सी लिहिलंय. काय लिहिलंय सी सी. आपण एल एल लिहिलंय का बघा कुठेतरी तर व्ही एल हे एकमेकांनंतर येतं का तर येत नाही. व्ही एल डी हे समोरासमोर येत नाहीत.
येत नाहीत, बरोबर. ठीक आहे, VLD येत नाहीत. काय येतं तर आय येतं, त्यानंतर एक्स येतं, आणि त्यानंतर आपण बघतोय सी येतं आणि M1 येतं. तर हे चिन्ह रिपीट होऊ शकतात, पण VLD हे चिन्ह रिपीट होऊ शकतात का तर नाहीत, हे लक्षात घ्या. आता पुढे बघा, हे झालं. त्याच्यानंतर आय व एक्स ही चिन्हे एका पुढे एक जास्तीत जास्त 3 वेळा लिहितात. किती वेळा लिहितात? जास्तीत जास्त 3 वेळा. व्ही हे चिन्ह एका पुढे एक लिहिले जात नाही. आता व्ही सोबत कोणतं लिहिलं जात नाही तर बघा, व्ही सोबत एल आणि डी हे चिन्ह लिहिलं जात नाही. VLD हे चिन्ह एका पुढे एक लिहिले जात नाहीत, यामध्ये ॲड करा. त्याच्यानंतर आय किंवा व्ही यापैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या किमतीत मिळवली जाते. म्हणजे व्हीच्या पुढे आय लिहिलं तर 5 अधिक 1 6 मगाशी सांगितल्याप्रमाणे, म्हणजे उजव्या हाताला लिहिलं, उजवीकडे लिहिलं तर काय होते, बेरीज होते. उजवीकडे लिहिलं तर बेरीज आणि डावीकडे लिहिलं तर काय होतं, वजाबाकी होते. हे काही नियम आहेत, एवढे नियम लक्षात ठेवा, सोपं जाईल. आता हे बघा, 8 ही संख्या IIX अशी लिहिली जात नाही. म्हणजे जे डावीकडे लिहितो आपण ते एक वेळाच लिहितो, डावीकडे एक वेळाच लिहितो. पुढे नियम 4 काय सांगतोय बघा, आय चिन्ह व्ही किंवा एक्स चिन्हाच्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत व्ही किंवा एक्सच्या किमतीतून वजा केली जाते. मात्र आय हे चिन्ह व्ही किंवा एक्सच्या मागे एकापेक्षा जास्त वेळा लिहित नाहीत. किती वेळा लिहितात? फक्त एक वेळा लिहितात, फक्त एक वेळा लिहितात. नियम 4 झालेला आहे. त्याच्यानंतर आपण नमुना प्रश्न बघूयात. तर चला, स्वाध्याय क्रमांक आणि नमुना प्रश्न आपण चालू करूयात. 1. 2,37,390 या संख्येस खालीलपैकी कोणकोणत्या संख्येने निश्चेष भाग जात नाही? जात नाही असं विचारलेलं आहे. तर बघा, या संख्येला 2 ने भाग जातो, शेवटचा अंक 0 आहे. 2 ने भाग जातो, 5 ने भाग जातो, म्हणजे येथे 5 ने पण भाग जातो. आता 3 ने भाग जातो का बघा, 3 ने भाग जाण्यासाठी आपल्याला अंकांची बेरीज करावी लागेल. 2 अधिक 3 अधिक 7 अधिक 3 अधिक 9 यांना, या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 3 ने भाग जाईल. तर बघा, 7 आणि 2 9, 9 3 12, 12 आणि 3 15, 9 24, बेरीज किती आली? 24. 24 ला 3 ने भाग जातो, म्हणजे या संख्येला 3 ने पण भाग जातो. म्हणजेच या संख्येला कशाने भाग जाणार नाही तर तो 7 ने भाग जाणार नाही. तुम्ही क्रॉस चेक करू शकता, 7 ने भाग जातो का नाही जातो हे तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. पुढील प्रश्न, पुढीलपैकी खालीलपैकी कोणती जोडी जोडमूळ संख्यांची नाही? जोडमूळ संख्यांच्या जोडीमध्ये कितीचा फरक असतो? 2चा फरक असतो. आणि जोडमूळ संख्यातली दोन्ही संख्या कशा असतात? दोन्ही संख्या मूळ संख्या असतात. सहमूळ मध्ये दोन्ही संख्या मूळ संख्या असतील का तर दोन्ही संख्या मूळ नसल्या तरी सहमूळ संख्या असतात त्या. पण जोडमूळ संख्यामध्ये दोन्ही संख्या कशा पाहिजेत? मूळ संख्या पाहिजेत. तर येथे मला दिसते की 600 ही काही मूळ संख्या नाही आणि 600 आणि 599 यांच्यामध्ये फक्त 1चा फरक आहे. तर जोडमूळ संख्यामध्ये कितीचा फरक असतो तर तो असतो 2चा. म्हणून उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघा, सहमूळ संख्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? कोणत्याही 2 क्रमवार संख्यांची जोडी ही सहमूळ संख्यांची जोडी असते. एकदम योग्य आहे. हे विधान तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेतली पाहिजेत, कारण की आहे तसे पेपरला येतात. आता बघा, कोणते 2 सलग संख्या घ्या. मी घेतो 20 आणि 21. तर 20 ला कोणत्या संख्येने भाग जातो? 1 ने जातो, 2 ने जातो, 3 ने नाही जात, 4 ने जातो, 5 ने जातो, 10 ने जातो आणि 20 ने जातो. आणि 21 ला कशाने भाग जातो? 1 ने, 3 ने, 7 ने आणि 21 ने. ठीक आहे. मग यांच्यामध्ये कॉमन काय दिसतंय तर फक्त 1 कॉमन आहे. म्हणून ह्या जोडी कशी सहमूळ संख्यांच्या आहे. सहमूळ संख्यांचा हा एकच सामायिक विभाजक असतो. तर हे पण विधान कसं आहे? योग्यच आहे. 2 सहमूळ संख्यामध्ये नेहमीच एक संख्या सम व एक संख्या विषम असते. तर हे चुकीचं आहे. का चुकीचं आहे? तर मी अशी संख्या घेतली, एक 31 घेतली आणि दुसरी 33 घेतली.
तर ह्या दोन्ही संख्या कशात? समूळ संख्यात. मग एक संख्या, पहिली संख्या कशी आहे? पहिली संख्या विषम आणि दुसरी पण संख्या विषम आहे, म्हणजे विषम विषमची पण जोडी येऊ शकते. इथं समन विषमचीच फक्त म्हणलंय, इथं नेहमीच म्हणलंय. त्याच्यामुळे हे विधान काय झालंय? चुकीचं झालंय. त्याच्यामुळे आपल्याला काय शोधायचं होतं? चुकीचे विधान. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. एखाद्या संख्येला दोन समूळ संख्येने भाग जात असेल तर त्यांच्या गुणाकारानेही भाग जातो. तर हे विधान कसं आहे? तर हे विधान योग्यच आहे. हे 3 विधानं तुमच्या नोटबुक मध्ये पाहिजेत. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 4 बघा. प्रश्न क्रमांक 4 काय आहे? कोणत्या जोडमूळ संख्यांची बेरीज ही 144 चे वर्गमूळ आहे? 144 चे वर्गमूळ पाहिजे आणि जोडमूळ संख्या पाहिजेत. कशा पाहिजेत? जोडमूळ. जोडमूळ संख्यामध्ये कितीचा फरक असतो? 2चा. आणि दोन्ही संख्या कशा असतात? मूळ संख्या असतात. एक ही संख्या मूळही नाही, मूळ पण नाही आणि संयुक्तही नाही, म्हणजे हे पहिला पर्याय तर येऊ शकत नाही. 3 आणि 9 ह्या जोडमूळ संख्या आहेत का? नाही. 4 आणि 8 ह्या पण जोडमूळ संख्या नाही. उरलं हेच उत्तर. तरी चेक करा. 5 अधिक 7 ची बेरीज किती? 12 आणि 12चा वर्ग किती? 144. म्हणून ऑप्शन काय येईल? ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5 2348 नंतर येणारी पुढील 17वी विषम संख्या कोणती? एकदम सोपे. काय करायचं असतं बघा. 2348 कसली संख्या आहे? सम. आपल्याला कसली शोधायची? विषम. 17वी विषम. ठीक आहे. मग मी ह्याच्यात एक मिसळला. 2348 मध्ये एक मिसळला. 2349 आलं. ही काय आली? पहिली विषम संख्या आली. आता मला 17वी शोधायची. राहिले किती विषम संख्या? 16 राहिल्या ना. तर 2349 मध्ये 16 ची दुप्पट मिसळायची. दुप्पट का मिसळायची? तर प्रत्येकी दोन विषम संख्यामध्ये 2चा फरक असतो आणि प्रत्येकी दोन समसंख्यामध्ये 2चा फरक असतो. तर बघा, 2349 आणि 16 ची दुप्पट किती? 32. बेरीज करा. 1 8 3 2 2381. म्हणजे 5चं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. असे हे संख्यावर प्रश्न येतात. प्रश्न क्रमांक 6 बघूया. 34,265 मागील 11व्या समसंख्येची दुप्पट विचारली. तर बघूया. 34,265 कसली संख्या आहे ही? विषम. आपल्याला शोधायची कसली? सम. 11वी सम. मागील शोधायचे. ठीक आहे. मग ह्याच्यातून मी एक वजा केलं तर 34,264 ही संख्या मला पहिली संख्या मिळाली. आता राहिल्या किती? 10. मग 10 राहिल्या म्हणून मी काय करेल? 10ची दुप्पट 20 वजा करेल यातून. 34,264 वजा 20 किती आलं? 4 4 2 4 3. 34,344 ही माझी संख्या मिळाली. आता 34,244 चे मला काय विचारले? दुप्पट. तर याची दुप्पट काय येईल बघा. 4 दुने 8 4 दुने 8 2 दुने 4 आणि 68,488. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलेले आहे. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 हे 6 झाले. 7व्या नंबरचा प्रश्न बघूया आपण. बघा. 270 नंतर येणाऱ्या 10व्या विषम संख्येचे वर्गमूळ किती? आता 270 कसली संख्या आहे? 270 ही समसंख्या आहे. 270 कसली संख्या आहे? सम. मला कसली काढायची? विषम. मग मी ह्याच्यात एक मिसळलं. किती आलं? 271. पहिली विषम आली. आता मला काय काढायचंय? ह्या 271 नंतरची 9वी विषम काढायची. 9वी विषम काढायला 9 ची दुप्पट 18. किती आलं? 9 289. आता 289 हा कशाचा वर्ग आहे? तर 289 हा 17चा वर्ग आहे. मग 17चे वर्गमूळ किती? 17च्या वर्गाचे वर्गमूळ 17. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 8. लहानात लहान मूळ संख्येची दुप्पट. लहानात लहान मूळ संख्या कोणती आहे? 2. लहानात लहान मूळ संख्या 2. 2 ची दुप्पट 2 ची दुप्पट व तिचा वर्ग 2चा वर्ग
यांच्यातील फरक किती म्हणजे वजाबाकी करायचे. 2चे दुप्पट 4, 2चा वर्ग 4, यांच्यातील फरक आला 0. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे, पुढे बघूया प्रश्न क्रमांक 9. 55 च्या नंतर येणाऱ्या सलग 3 मूळ संख्या व 55 च्या आधी येणाऱ्या सलग 3 मूळ संख्या यांच्या बेरजेतून 55 वजा केल्यास वजाबाकी किती आहे. आता बघा, 55 नंतरच्या मूळ संख्या कोणत्या आहेत? 59, 61, 67. ह्या 55 नंतर येणाऱ्या सलग 3 मूळ संख्या आहेत, यांची बेरीज करावी लागेल. बघा, 9 1 10 7 17, हातचा आला 1, 6 18. 55 च्या आधी येणाऱ्या सलग 3 मूळ संख्या. 55 च्या आधी मूळ संख्या कोणती आहे? 53. 53 च्या आधी कोणते आहे? 47 आणि 43. बघा किती येईल? 7 3 10 3 13, 4 12 2 14, 143 आली बेरीज. आता ह्या दोन्हीची बेरीज करायची आपल्याला. 187 अधिक 143, 7 आणि 3 10, 8 आणि 4 12, अधिक 1 13, 2 आणि 1 3, 330. 330 च्या बेरजेतून 55 वजा करायचंय. 330 मधून काय वजा करायचंय आपल्याला? 55. बघा, इथं 10 येईल, इथं 2 येईल. 10तून 2 गेले 5, 2तून 5 जात नाही, हातचा घेतला. 12तून 5 गेलं 7, इथं आलं 2. 275. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10. 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या. 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या कोणती आहे? 11. 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या. 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या आहे 997. यांच्या संख्या यांच्यातील फरक किती? 997 मधून 11 गेले, उत्तर किती येईल? 986. ऑप्शन 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. ठीक आहे, मोठ्यात मोठी मूळ संख्या लक्षात ठेवा, 3 अंकी. खालीलपैकी अचूक नसलेले विधान कोणते? अचूक नसलेले, अचूक म्हणजे योग्य. अचूक म्हणजे योग्य, म्हणजे आपल्याला चुकीचे विधान शोधायचे. कसले विधान शोधायचे? चुकीचे विधान. बघा, मुलं याच्यामध्ये चुकतात. अचूक नसलेले, ठीक आहे, म्हणजेच बरोबर नसलेले, चुकीचे विधान शोधायचे. 2 समसंख्यांची बेरीज समसंख्या असते. कोणतेही 2 समसंख्या घ्या, मी घेतो 10 आणि 22, यांची बेरीज किती आली? 32. समसंख्याच असते, हे विधान योग्य आहे. 2 अंकी 2 मूळ संख्यांची बेरीज समसंख्या असते. 2 अंकी कोणत्याही मूळ संख्या घ्या, 11 घेतो आणि 29 घेतो, यांची बेरीज किती आली? समसंख्याच येते, हे पण योग्य आहे. 2 विषम संख्यांची बेरीज समसंख्या असते. कोणत्याही 2 विषम संख्या घ्या, 3 आणि 5, यांची बेरीज काय आली? समसंख्या आली. 2 संयुक्त संख्यांची बेरीज संयुक्त संख्या असते. तर बघा, 8 अधिक 9. 8 कसली संख्या आहे? संयुक्त संख्या आहे. 9 कसली संख्या आहे? संयुक्त संख्या आहे. 8 आणि 9 ची बेरीज किती आली? 17. 17 कसली संख्या आहे? मूळ संख्या आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस ह्यांची बेरीज संयुक्त संख्या येईल का? नाही येणार. कधी कधी मूळ संख्या ही बेरीज येईल, मूळ संख्या पण उत्तर असू शकतं. त्याच्यामुळं विधान 4 हे चुकीचं ठरतं आणि आपलं उत्तर येतं विधान 4. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. पुढे बघूया प्रश्न क्रमांक 12. 3475 च्या नंतर येणारी 5वी सम. आता बघूया, 3475 मध्ये 1 मिसळला, पुढची संख्या मिळाली. आता 5वी विचारली. 5वी म्हणजे 4 चे दुप्पट 8 मिसळा, बरोबर, यांची बेरीज करावी लागेल. बघा, 3476 अधिक 8, 3484. ठीक आहे, व 8वी समसंख्या आणि 5वी आणि 8वी समसंख्या यांच्या बेरजेतील शतक व दशक स्थानी असलेल्या अंकांच्या स्थानिक किमतीत किती फरक दिसून येईल? ही झाली 5वी. आता 8वी. 3476. बघा, त्याच्यामध्ये उरल्या किती? 7 जुने 14, म्हणजे 3490. ह्या दोन्हीची बेरीज करायची.
बेरीज करा. इथं आलं 4, 9 अधिक 8 17, हात झाला 1 4 आणि 4 8 आणि 1 9, 3 आणि 3 6. ही संख्या मिळाली. यांच्या बेरजेतील शतक व दशक स्थानी असलेल्या शतक स्थानी काय आहे 9, दशक स्थानी काय आहे 7. 9 ची किंमत 900, 7 ची किंमत 70. यांच्यातील फरक किती आला 830. उत्तर 12चं काय आलं पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. 13 नंबरचा प्रश्न पाहूया. 1591 च्या मागील 6वी समसंख्या व 1040 नंतर येणारी 6वी विषम संख्या यांच्यातील फरक किती. बघूया. 1591 च्या मागील पहिली समसंख्या आली 1590. आता 6 काढायच्या होत्या, पहिली निघाली, राहिल्या किती 5. 5 ची दुप्पट किती 10. ह्यातून 10 वजा करा, किती आलं 1580. म्हणजे इथं माझं आलं 1580. आणि 1040 नंतर येणारी 6वी विषम संख्या, 1040 नंतरची पहिली विषम संख्या किती आली 1041. आणि 6वी मग राहिल्या किती 5. 5 ची दुप्पट 10 मिसळा 1051. यांच्यातील फरक किती 1000. बघा प्रश्नामध्ये काहीतरी गडबड दिसते. संख्येची वर्ग संख्या यांच्यातील फरक यांच्यातील फरक ही कोणत्या संख्येची वर्ग संख्या आहे. फरक ही कोणत्या संख्येची वर्ग संख्या आहे असा आहे. कोणत्या संख्येची वर्ग संख्या आहे. आता यांच्यातील फरक काढू आणि फरक कुणाचा वर्ग आहे ते बघू. 1580 आणि 1051. बघा इथं किती आलं 9, इथं आलं 7, 7तून 5 गेले, 7तून 5 गेले 2. आणि इथं किती 529. संख्या काय आली 529. 529 कशाचा वर्ग आहे 23चा वर्ग आहे. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे. अशा पद्धतीने हे सहजासहजी प्रश्न सुटतात. आता 13 प्रश्न झाले. 14वा प्रश्न पाहूया. बघा प्रश्न क्रमांक 14. लहानात लहान एक अंकी मूळ संख्या, लहानात लहान एक अंकी मूळ संख्या आहे 2 व लहानात लहान एक अंकी संयुक्त संख्या, लहानात लहान एक अंकी संयुक्त संख्या आहे 4. यांच्या गुणाकाराचा वर्ग, यांचा गुणाकार किती आला 8. 8 चा वर्ग किती आला 64. ऑप्शन 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. प्रश्न क्रमांक 14 नंतर 15. 70 ते 80 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व 40 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज यातील फरक किती. फरक काढायचा आहे. 70 ते 80 मध्ये 71 आहे, 73 आहे, 79 आहे. येथे आहे 41, 43, 47. बेरीज करा आणि फरक काढा. 9 ने 1 10 3 13, 7 1 21 आणि 1 22, 7 आणि 3 10 1 11, 4 1 12 आणि 1 13. 223 वजा 131. 1 आलं, 12तून 3 गेले 9, इथं आलं 0, 91 आलं उत्तर. सॉरी 3 मधून 1 गेल्यावर 2 येतं, 92 आलं आपलं उत्तर. ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे. अशा पद्धतीने आपले प्रश्न किती झाले 15. 16 नंबरचा प्रश्न पाहूया. 11 ते 20 पर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज यातील फरक किती. 11 ते 20 पर्यंतच्या संयुक्त संख्या कोणत्या कोणत्या आहेत 12, 14, 15, 16, 18 आणि 20 यांची बेरीज व 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज 2, 3, 5, 7 यांच्यातील फरक. बघा यांची बेरीज करावी लागेल. 7 आणि 3 10, 7 17, यांची बेरीज झाली 17. ठीक आहे. यांची बेरीज करूया. 2 आणि 4 6, 6 आणि 5 11, 11 आणि 6 17, 17 आणि 8 25. 2 आणि 2 4, 5 6 7 8 9 95. 95 वजा 17
किती आलं? 15 मधून 7 गेलं 8, 8 मधून 1 गेलं 7. 78 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे. प्रश्न दिसायला अवघड दिसत आहेत पण सुटतायत एकदम सहज सोप्या पद्धतीने. बेसिक एकदा तुम्हाला आपण व्हिडिओ बेसिकचा टाकलेलाच आहे, त्यामध्ये तुम्हाला समजलंच असेल. 91 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यांच्यातील फरक किती? आता 91 ते 100 मध्ये फक्त 97 ही एकमेव काय आहे? मूळ संख्या आहे. ठीक आहे. तर कसं काढायचं? तर बघा, 91 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज काय येईल? बरं काढूयाच आपण. 91, 92, 93, 94, 95, 96, 98, 99 आणि 100. ठीक आहे. बेरीज करून घेऊया. 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 4 10, 5 15, 15 आणि 6 21, 21 आणि 8 29, 29 आणि 9 38. आजचे आले 3, 1 2 3 4 5 6 7 8, 9 8 72, 72 अधिक 3 75, 7 आणि 1 8, 858 त्यांची बेरीज आली. त्यामधून 97 वजा करायचे. 8तून 7 गेलं 1, 85 मधून 9 गेलं 76, 761 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हे नमुना प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत. आता नमुना प्रश्नानंतर वेळ येते ती म्हणजे सराव प्रश्नांची. तर आपल्याला जे काही सराव प्रश्न आहेत ते सर्व सराव प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. तर पहिला प्रश्न बघूया. बघा, 45,960 सेम प्रश्न आहे मगाशी सोडवला. तर खालीलपैकी कोणत्या संख्येने निश्चित भाग जात नाही? तर भाग जात नाही तोच प्रश्न आहे. सेम प्रश्न आपण सोडवलाय. याला 2 ने भाग जातो, याला 5 ने पण भाग जातो. ठीक आहे. 3 ने भाग जातो का बघा? 4 आणि 5 9. याला 3 ने पण भाग जातो. म्हणजे पर्याय काय येईल? पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. सेम तसेच प्रश्न आहेत जसे आपण आता सॉल्व्ह केलेले आहेत आणि अशा पद्धतीचेच प्रश्न स्कॉलरशिपच्या पेपरला विचारले जातात. कारण की हे जे आपण रेफरन्स वापरतोय तर हे स्कॉलरशिप बोर्डाने जे MSc बोर्ड स्कॉलरशिपची परीक्षा घेतात तर त्यांच्या पुस्तकातील हे घटक आहेत. त्यांच्या पुस्तकाचा रेफरन्स आपण यूज करत आहोत. तर पहिल्याच उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. आता पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2. 3241 नंतर येणारी, इथं येणारी पाहिजे होतं. पुढील 15वी समसंख्या कोणती? 3241 मध्ये 1 मिसळा. 3242 ही काय झाली? समसंख्या. आता समसंख्यानंतर समसंख्या काढणं सोपं आहे. ही 15वी काढायचे. आता राहिल्या 14. 14 ची दुप्पट 28. बघा, 2 आणि 8 10, चाला 1, 4 आणि 2 6 आणि 1 7, 3270 पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. प्रश्न क्रमांक 3. 3892 च्या मागील 10व्या विषम संख्येचे दुप्पट. 3891 वाली मागील संख्या, राहिल्या किती संख्या? 9. 9 ची दुप्पट किती? 18. 3873 ची दुप्पट करायची. तर याची दुप्पट किती येईल? 3 दुने 6, 7 दुने 14, हातचा आला 1, 38 ची दुप्पट 76 अधिक 1 77, 7746 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 4. 430 नंतर पुढील येणाऱ्या 6व्या विषम संख्येचे वर्गमूळ किती? 430 नंतरची विषम संख्या आहे 431. राहिल्या किती? 5. 5 ची दुप्पट 10, 441. 441 कोणाचा वर्ग आहे? तर तो आहे 21 चा. ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 5. बघा, 2635 च्या मागील 6वी सम व पुढील 6वी सम यांच्यातील फरक किती? आता मागील 6वी आणि पुढील 6वी यांच्यातील फरक. तर 6 बघूया काय येते उत्तर. 2635 च्या मागील संख्या कोणती येईल? 2634. राहिल्या किती? आता मागील काढताना पहिली काढली, राहिल्या किती? 5. 5 ची दुप्पट 10. 10 वजा करावा लागेल. लक्षात घ्या मागील काढायचे. 2624 आली.
आणि पुढील काढायचे तर 2635 अधिक 1 2636 याच्यामध्ये 10 मिसळा 2646 या दोन्हीतला फरक काढायचा आहे आपल्याला. तर तो फरक किती येईल? 2646 वजा 2624. उत्तर येईल 22. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 6 बघूया. 5337 नंतर येणारी 5वी सम. बघा खूप सोपं आहे. आणि 11वी सम व 11वी समसंख्या यांच्या दशक स्थानी असणाऱ्या अंकांतील फरक किती? बघा 5337 मध्ये एक मिसळ 5338 ही पहिली सम आली. आता त्यानंतर राहिल्या 4 4चे दुप्पट 8 5346 ही आली. आता याच्यानंतर 11वी पण काढायचे 5338 नंतर राहिले किती 10 10चे दुप्पट 20 5358. तर दशक स्थानी असणाऱ्या अंकातील फरक दशक स्थानी किती आहे 5 आणि 4 यांच्यातील फरक किती आला 1. तर 6चं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 7 लहानात लहान सममूळ संख्या किती आहे? 2 आहे. व लहानात लहान विषममूळ संख्या किती आहे? 3 आहे. यांच्यातील फरक किती आला? 1. फरकाचा वर्ग 1 चा वर्ग 1. तर 7चं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 8 2 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या 2 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या आहे 97 व 3 अंकी लहानात लहान मूळ संख्या आहे 101. यांच्यातील फरक किती? 101 आणि 97 यांच्यातील फरक किती आहे? 4. 8चं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 9 बघा लहानात लहान एक अंकी विषम मूळ संख्या कोणती आहे? 3. व लहानात लहान 2 अंकी संयुक्त संख्या लहानात लहान 2 अंकी संयुक्त संख्या आहे 10. यांचा गुणाकार किती आला? 3 आणि 10चा गुणाकार 30 आला. व यांची बेरीज 3 आणि 10ची बेरीज आली 13. यांच्यातील फरक 30 आणि 13 मधील फरक किती आला? 17. तर 9चं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 10 2 विषम संख्यांची बेरीज समसंख्या असते. कोणत्याही 2 विषम संख्या घ्या त्यांची बेरीज समसंख्या येते. हे करेक्ट आहे. इथं विचारलंय अचूक नसलेले. हे बारकाईने वाचायचे. अचूक नसलेले म्हणजे कसलं विधान शोधायचे आपल्याला? चुकीचे विधान शोधायचे. दोन समसंख्यांची बेरीज समसंख्या असते. योग्यच आहे. 2 संयुक्त संख्यांची बेरीज सम किंवा विषम असते. हे पण योग्य आहे. 2 मूळ संख्यांची बेरीज मूळ संख्याच असते. चुकीचं आहे. 2 मूळ संख्या घ्या 11 आणि 13. त्या मूळ संख्यात यांची बेरीज किती आली? 24. संयुक्त संख्या आहे म्हणून हे विधान चुकीचं आहे. आपल्याला उत्तर काय येईल? 10चा पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 11 31 ते 40 व 1 ते 70 इथं ते पाहिजे. ते झालंय 31 ते 40 व 1 ते 70 पर्यंतच्या मूळ संख्यांच्या बेरजेतील फरकाची दुप्पट किती? 31 ते 40 व 1 ते 70 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज करायची. त्यांचा फरक काढायचा आणि त्याची दुप्पट करायची. बघा 31 ते 40 मध्ये 31 येईल 37 येईल. दुसरे कोणते आहे का? कोणतीच नाही. ठीक आहे. ह्यांची बेरीज किती आली? 68. आता 1 ते 70 मध्ये खूप संख्या आहेत. 1 ते 70 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज कोणत्या कोणत्या आहेत? 2 3 5 7 11 13 15 17 23 29 31 37 41 43 47. ठीक आहे. 1 ते 70 आहे का? थांबा मला चेक करू द्या. 1 ते 70 आहे का? 61 ते 70 आहे. ते एक वेळा चेक करतो मी. कारण की एवढं मोठं उत्तर नाही येणार ते.
तिथं दिलाच नाही पर्याय तो. 21 61 ते 70 आहे. तर किती आहे? 61 आहे, 6 आहे, 61 आहे ते. ठीक आहे. बघा 61 ते 70 मध्ये काय काय येते? 61 67 दोनच संख्या आहेत. 8 12 128 आणि 68 मध्ये कितीचा फरक आहे? 60. 60 ची दुप्पट किती आली? 120. 11चं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12. 21 ते 30 पर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज व 61 ते 70 पर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज यांच्यातील फरक किती? आता 21 ते 30 मध्ये 21 22 24 25 26 27 28 30 ह्या कशा संख्या आहेत? संयुक्त संख्या आहेत. आणि 61 ते 70 मध्ये 62 63 64 65 66 68 69 70 ह्या संयुक्त संख्या आहेत. यांची बेरीज करायची, त्यांच्यातील फरक काढायचा आहे. चला काढूया. 1 आणि 2 3 आणि 4 7 आणि 5 12 12 आणि 6 18 18 आणि 7 25 25 अधिक 8 33 हातचे आले 3 1 2 3 4 5 6 7 7 2 14 14 अधिक 6 20 203. बघा 2 आणि 3 5 आणि 4 9 5 14 आणि 6 20 आणि 8 28 28 अधिक 9 37 1 2 3 4 5 6 7 7 7 42 42 अधिक 10 52 527 वजा 203 4 2 3 324. ऑप्शन 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. 13 नंबरचा प्रश्न पाहूया. 50च्या आधीची सलग 3 मूळ संख्या व 50च्या नंतर येणाऱ्या सलग 3 मूळ संख्या यांच्या बेरजेत 50 वजा केल्यास वजाबाकी किती येईल? सेम टाईपचे प्रश्न सोडवतोय आपण. याच्या आधीही सोडवलेत. बघा 50च्या आधी 3 मूळ संख्या कोणत्या आहेत? 47 43 41. 50 नंतरच्या मूळ संख्या कोणत्या? 53 59 61 यांची बेरीज 7 आणि 3 10 आणि 1 11 4 1 12 आणि 1 13. तिथं किती येईल? 9 1 10 आणि 3 13 15 अधिक 2 17. हा यांच्या बेरजेत 173 अधिक 131 किती आली? 4 304 मधून 50 वजा केले 254. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14. 11 ते 20 पर्यंतच्या संयुक्त संख्या व 91 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या यांच्या बेरजेतील फरक किती? 11 ते 100 पर्यंतच्या संयुक्त संख्या कोणत्या आहेत? 12 14 15 16 18 20. आणि 91 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या यांच्या बेरजेतील फरक किती? बेरीज करा. 2 आणि 4 6 आणि 5 11 6 17 17 आणि 8 25 1 2 3 4 5 5 आणि 4 9 95. 97 आणि 95 मध्ये कितीच फरक आहे? तर तो आहे 2चा. ठीक आहे. 14चं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 1. 15 नंबरचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या संख्येची जोडमूळ संख्येची जोडी नाही? जोडमूळ नाही कोणती नसणार आहे ज्याच्यामध्ये 2चा फरक नाही? तर 2चा फरक नाही तर कितीच फरक आहे? 6चा. म्हणून ते चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 16. 51 ते 100 पर्यंत किती जोडमूळ संख्यांची जोड्या आहेत? तर आपण पाहिलंय कोणत्या कोणत्या आहेत? 59 61 71 72. किती आहेत? 2च आहेत. ठीक आहे. 16चं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1. 17 बघूया. खालीलपैकी कोणती संख्या जोडी जोडमूळ संख्येची नाही? ज्याच्यामध्ये 2 पेक्षा जास्तचा फरक आहे आणि दोन्ही संख्या कशा पाहिजेत? तर दोन्ही संख्या आपल्याला पाहिजेत सम, ते मूळ पाहिजेत. तर ही संयुक्त संख्या आहे 35. म्हणून उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 18 बघूया.
कोणत्या जोडमूळ संख्यांच्या जोडीतील संख्यांच्या बेरजेचा वर्ग 576 आहे? 576 कोणाचा वर्ग आहे? 24. कोणाची बेरीज 24 येते बघा. ह्याची बेरीज येते 12, ह्याची बेरीज आली 24. 24चा वर्ग म्हणून 18चं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 2. आणि आजच्या लेक्चर मधील हा म्हणजे याच्यानंतर रोमन संख्या होणार आहेत, पण हे जे आहे संख्या ज्ञान आपलं समविषम, मूळ, जोडमूळ, तर तिथपर्यंतचा हा घटक आहे. जे पुढचा टाईप आहे अजून आपला त्रिकोणी संख्याचा हा तर तोही आपण घेणार आहे. बघूया आपण एकदा सिलेबस पाहूया. बघा, तर इथपर्यंत तर झालंय आपलं. आता आपल्याला फक्त राहतोय कोणता पार्ट? त्रिकोणी संख्या. तर त्रिकोणी संख्याचा सेपरेट व्हिडिओ आपण घेऊन येऊ. तोपर्यंत आता आपण बघूया शेवटचा प्रश्न क्रमांक 19. बघा, 11 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज. 11 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज काय येईल? 11, 13, 17, 19. किती आली बेरीज? 3, 10, 10, 20, 60 आली बेरीज. व संयुक्त संख्यांची बेरीज. संयुक्त संख्यांची बेरीज आपण मगाशी पण काढले. किती आली? 95. 95 मधून 60 गेलं, किती आलं? 35. तर 35 ला कशाने भाग जातो? 5 व 7 ने. ब व क पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाची उत्तर आली. ठीक आहे. तर पुढील लेक्चर मध्ये आपण भेटूया आणि त्यामध्ये संख्याज्ञानचा पुढचा घटक घेऊ. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तर मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण रोमन संख्या चिन्हे व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे हे कशा पद्धतीने लिहायचे त्यांचे नियम पाहिलेले आहेत. तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊच. आणि ह्या लेक्चरमध्ये आपण स्वाध्याय क्रमांक 1.1 हा घेऊन येत आहोत. आणि त्याच्यानंतर तुमच्यासाठी प्रॅक्टिससाठी क्वेश्चन दिलेले आहेत. तुम्हाला 1 ते 1000 पर्यंत आंतरराष्ट्रीय रोमन संख्या चिन्ह कसे लिहायचे तर हेही आपण पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न बघू. 24 या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाचे रोमन संख्या चिन्हात लेखन कसे कराल? आता 24 लिहिलेलं आहे. तर 24 कशा पद्धती 24 ची फोड करूया आपण पहिली. तर 24 ची फोड कशी होईल बघा. 20 अधिक 4. 20 आणि 4 24 बनतं. बरोबर आहे. 4 साठी मी काय लिहिल? आय आणि व्ही. 4 साठी मी आय व्ही लिहिल. मी तुम्हाला मागील लेक्चरमध्ये दाखवलं होतं कशाला काय लिहायचं. 1 ते 50 पर्यंतचे पाठ करा आणि त्याच्यानंतर काय लिहायचं ते बघायचं आपल्याला. बघा, आणि 20 साठी काय येईल? 2 वेळा x. तर x आय व्ही हे आपलं काय असेल? प्रश्नाचे उत्तर असेल. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. बघा, 10 अधिक 28. तर 10 अधिक 28 ची बेरीज करून घेऊया. अधिक 10 अधिक 28 काय आली बेरीज? 8 आणि 3 38. आता 38 ची फोड कशी होईल? 30 अधिक 8. 30 अधिक 8 अशी बेरीज होईल. आता 30 संख्या लिहिण्यासाठी मी काय लिहिल? 3 वेळा x. आणि 8 साठी काय लिहिल? v आणि 3 वेळा i. तर XXX VII. तर हे येईल पर्याय क्रमांक 4. तर एवढे सोपे हे प्रश्न असतात. आता पुढील प्रश्न बघूया. रोमन संख्या चिन्ह लेखन पद्धतीत 19 ही संख्या कशी लिहाल? तर 19 ही संख्या कशी लिहाल आपण? 10 अधिक 9 अशा पद्धतीने लिहाल आपण. ठीक आहे. 10 साठी काय येईल? 10 साठी येईल x. आणि 9 साठी काय येईल? ix. xix म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता पहिला पर्याय का चुकलाय? तर आय किती वेळा येतं? जास्तीत जास्त 3 वेळा येतं. 4 वेळा येतं का? नाही. हे काय येईल? ह्याची किंमत येईल 10. आणि आय व्ही ची किंमत किती आली? 4. 10 आणि 4 हे काय बनेल? 14. ix आणि त्यानंतर x असं काय नसतं. हे चुकीचं दिलेलं आहे. पर्याय 4. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया. 55 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहाल? आता 55 मी तुम्हाला काय सांगितलं? आय व्ही एक्स LCDM हे 7 अक्षर आपल्याला पाठ करायचे. आता आय साठी काय येतं? 1. व्ही साठी काय येतं? 5. एक्स साठी 10. एल साठी 50. सी साठी 100. डी साठी 500. आणि एम साठी किती येतं? 1000 येतं. करेक्ट आहे. आता यामध्ये
आपल्याला किती काढायचं आहे 55. मग 55 कसं येईल तर ते येईल 50 अधिक 5. 55 ची फोड कशी होईल 50 अधिक 5. तर 50 साठी काय येईल 50 साठी येईल L आणि 5 साठी येईल V. LV. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. आता येथे काय दिले C X I X. तर C ची किंमत किती असते बघा I V X L C D M. तर C असते 100. तर 100 किती वेळा आलंय 100 अधिक 100 म्हणजे C ची किंमत किती झाली ही झाली 200. त्याच्यानंतर ह्या x ची किंमत किती झाली ह्या x ची किंमत झाली 10 आणि हे IX पकडायचं बघा X I X. मग तुम्ही म्हणाल सर XI का नाही पकडलं तुम्ही तर XI पकडल्यानंतर त्याच्या पुढे X नाही येणार मग फक्त XIच पाहिजे. X नंतर I आलं तर त्याच्या पुढे X येऊ शकत नाही. मग ह्या नियमानुसार काय येईल XIX असेल तर हे जे I आलेलं आहे तर ते पुढच्या X साठी आलेलं आहे ना की मागच्या X साठी. तर ह्याची किंमत येईल 9 याची येईल 10 आणि या बॉक्सची किंमत आली 9 219. आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 पाहूया आपण बघा. तर पहिलं काय आहे XIV. X ची किंमत किती आली ही आली 10. IV ची किंमत किती आली अधिक 4 म्हणजे हे आलेलं आहे 14. C ची किंमत किती आहे C असतं 100. ठीक आहे. XXI ची किंमत XXI हे आहे 10 हे पण आहे 10 हे आहे 1. यांची बेरीज किती आली 10 10 20 अधिक 1 21 आणि VII 5 अधिक 2 किती किंमत आली 7. मग हे लिहून घेऊया आपण बघा. पहिल्यांदा काय येईल 14 अधिक 100 वजा 21 अधिक काय आहे 7. मग आधी आपण ज्या अधिक चिन्ह आहेत तर अधिक चिन्हांची बेरीज करून घेऊया. 100 आणि 14 114 114 अधिक 7 121 121 वजा 21. आता 121 मधून 21 गेलं उत्तर काय आलं 100. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. प्रश्न क्रमांक 5 बघूया चला. 47 वजा 10 47 वजा 10 7 मधून 0 गेले 7 4 मधून 1 गेलं 3 37. आता 37 कसं लिहिणार आपण तर ते लिहिणार 30 अधिक 7. 30 साठी काय येईल 3 वेळा x येईल आणि 60 साठी काय येईल VII. तर 3 वेळा x आणि VII पर्याय कोणता आहे पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 6 बघा. आता 400 ही संख्या रोमन संख्या चिन्ह लेखन पद्धतीत कशी लिहाल तर बघा 4 वेळा C येईल का 4 वेळा येत नाही 3 वेळाच मॅक्सिमम येतं. त्याच्यानंतर आपण बघूया 1 1 बघा 2 वेळा C आणि त्याच्यानंतर D. आता D च्या आधी 2 वेळा C येईल का तर तेही येणार नाही तेही शक्य नाही. आता याचा अर्थ काय होतोय आता मी तुम्हाला सांगितल्यानुसार IVX LCDM किमतीही लक्षात ठेवा 1 5 10 L साठी 50 C म्हणजे सेंचुरी 100 D साठी 500 M साठी 1000. मग येथे असं तर येणार नाही 100 100 आणि 500. मग 500 च्या आधी 2 वेळा 100 100 आलं तर 500 मधून 200 वजा असं पण नसतं म्हणजे हे पण काय आहे चूक आहे. ही अशी रोमन संख्या चिन्हात अशी पद्धत नाही लिहिण्याची. त्याच्यानंतर पुढे बघा CD. C साठी काय आलं 100 आणि D साठी काय आलं 500. आता हे C D च्या पाठीमागे लिहिलंय कुठं लिहिलंय डाव्या बाजूला म्हणून काय होणार 500 वजा 100 आणि CD चं उत्तर काय येणार 400. आपल्याला काय दिलंय 400 म्हणजे उत्तर काय आलं ऑप्शन 3. आता DC साठी काय येईल बघा. D ची किंमत किती आहे 500 आणि C ची किंमत आहे 100. आता इथे अधिक चिन्ह काय येईल तर C कुठे आहे उजव्या हाताला आहे म्हणून ते ऍड होईल आणि DC ची किंमत येईल 600 आणि CD ची किंमत येईल 400. पुढे बघा पुढील पैकी संख्यांची चुकीची जोडी कोणती. आता 4 साठी काय येईल
आय व्ही हे करेक्ट आहे, 6 साठी व्ही आय पण करेक्ट आहे. आता व्ही हे संख्या चिन्ह एकपेक्षा जास्त वेळा येऊ शकत नाही, येथे 3 वेळा दिले म्हणजे हे 100% चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे, म्हणून आपलं उत्तर काय येईल? उत्तर येईल ऑप्शन नंबर 3. पुढे पाहूया LCXI. LCXI ठीक आहे. आता ही आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह तुम्ही कशी लिहाल? आता सी च्या पाठीमागे काय आहे? एल आहे. ठीक आहे. तर हे काय आहे? 100 आणि हे काय आहे? एल आहे 50. ह्यांची काय होईल वजाबाकी? हे येईल 50 आणि एक्स आय ची किंमत किती असते? 11. हे उत्तर येईल 61. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघा. आता एक्स 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 आय एक्स आणि पुढे काय आहे? व्ही आय आय. आता बघा ह्या 3 एक्स साठी आलं 30, आय एक्स साठी किती आलं? तर ते आलं 9. 30 आणि 9 ह्याच्यासाठी काय आलं? 39. ह्या पूर्णसाठी काय आलं? 39. व्ही आय आय, व्ही साठी आलं 5, आय आय साठी आलं 3 वेळा आहे त्याच्यामुळे 3 येईल. 5 आणि 3 ची बेरीज येईल 8. ह्या दोघांच्या मध्ये संख्याचं चिन्ह आहे, अधिकचं चिन्ह आहे. 39 आणि 8 ची बेरीज किती आली? ती आली 47. आता 47 ची फोड कशी होईल? 40 अधिक 7 अशी होईल. आता 40 आणि 7 47. आपल्याला तेच लिहायचं आहे, रोमन संख्या चिन्हात नाही लिहायचं. पुढे बघूया 71 ही संख्या दाखवण्यासाठी योग्य रोमन संख्या चिन्हे कोणती? आता 71 ची फोड कशी होईल? 70 अधिक 1. 70 ची फोड कशी होईल? 50 अधिक 20 अधिक 1. आता 50 साठी काय येईल? एल. 20 साठी काय येईल? एक्स एक्स आणि 1 साठी काय येईल? आय. तर एल एक्स एक्स आय ऑप्शन 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता हे झाले स्वाध्याय 1.1. तर आता आपण काय करत आहोत की वेगवेगळ्या संख्या तुम्हाला दिलेल्या आहेत आणि त्यानंतर त्यांचे आपल्याला उत्तर शोधायचे आहेत. तर पहिलं तर आपल्याला काढायचं आहे 199. 199 रोमन संख्या चिन्हात कसं लिहाल आपण? तर 199 साठी काय येईल बघा. 199 ची पहिली फोड करूया. ती काय असेल? 100 अधिक 90 अधिक 9. ठीक आहे. 100 साठी काय लिहितो आपण? सी. 90 साठी काय लिहितो? एक्स सी. ठीक आहे. आणि 9 साठी काय लिहितो? आय एक्स. मग हे जर जवळजवळ लिहिलं सी एक्स सी आय एक्स, याची किंमत किती झाली? 199. तर हे अशा पद्धतीने रोमन संख्या चिन्ह, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह यांचं कन्व्हर्जन आपण शिकत आहोत. पुढचं बघूया 249. 249 कसं होईल? 200 अधिक 40 अधिक 9. आता 200 साठी काय येईल? 100 अधिक 100 म्हणजे सी सी येईल. 40 साठी काय येईल? 40 साठी एक्स एल. हे झालं 40 साठी. आणि 9 साठी काय येईल? आय एक्स. मग हे सगळं जवळजवळ लिहिलं आपण, तर उत्तर काय आलं? सी सी एक्स एल आय एक्स. ही किंमत किती झाली? 249 ची झाली. पुढील प्रश्न बघूया. आता 499. 499 ची पण फोड कशी होईल? आता बघा काही मुलं म्हणतील सर आम्ही असं लिहितो आय आणि डी. आय ची किंमत आहे 1 आणि डी ची किंमत आहे 500. मग हे काय आहे? डाव्या बाजूला आहे म्हणून 500 वजा 1 आम्ही 499 असं करू शकतो का? तर लक्षात घ्या हे जे आय आहे, आय हे फक्त व्ही आणि एक्सच्याच आधी येते. ठीक आहे. आय हे व्ही आणि एक्सच्याच आधी येते. एल सी डी एम च्या अगोदर येत नाही. नंतर येते का? तर यस, आय हे व्ही एक्स एल सी डी एम च्या नंतर येते. पण अगोदर येते का? तर अगोदर हे फक्त व्ही आणि एक्सच्या येते, एल सी डी एमच्या
येत नाही, म्हणून जे पहिलं आहे ते चुकीचं आहे. मग आता 499 लिहायचं. 499 ची फोड कशी होईल बघा. 400 अधिक 90 अधिक 9. आता 400 कसं लिहिणार आपण, CD हे झालं 400. 90 कसं लिहिणार आपण, XC हे झालं 90. ठीक आहे. आणि 9 कसं लिहिणार, IX, तर हे झालं 499. CD XC IX. त्याच्यानंतर 899 बघा. आता 899 याची पण फोड कशी होईल बघा. 800 अधिक 90 अधिक 9. आता तुम्हाला पुढचं तर येत आहे 90. 90 साठी काय लिहिणार आहे तुम्ही, XC. 9 साठी काय लिहिणार आहे, IX. ठीक आहे. हे झालं 99 साठी. आता 800 साठी लिहायचं आहे आपल्याला. आता 800 काय येईल, 800 म्हणजे 500 अधिक 300. मग 500चं चिन्ह काय आहे, D. आणि 300 साठी काय येईल, 3 वेळा C. ठीक आहे. DCC XC IX हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. आता 921. 921 ची फोड कशी होईल बघा. 900 अधिक 20 अधिक 1. आता 900 कसे लिहितात, 1000 वजा 100. 1000 साठी काय येतं, आता 900 साठी चिन्ह कोणतं आहे, CM. 900 साठी चिन्ह आहे CM. 20 साठी XX आणि 1 साठी I. तर CM XX I हे 921 साठी आपलं आलेलं आहे उत्तर. आता याच्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिससाठी मी हे 10 प्रश्न दिलेले आहेत. तर याची 10ही प्रश्नांची उत्तरे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायची आहेत. आणि प्रत्येक उत्तर मी स्वतः चेक करणार आहे. आणि उत्तर तुमचं जे चुकीचं असेल तर तेही मी सांगणार आहे. ठीक आहे. तर आपण समजूया की ही 20 मार्काची टेस्ट आहे, 20 मार्क्सची टेस्ट आहे. तर तुम्हाला पूर्ण टॉपिक समजला असेल तर याची उत्तरे द्या. आणि पुढील लेक्चरमध्ये आपण स्वाध्याय क्रमांक 1.2 घेऊन येत आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.